गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज बॉलरचं नाव पोहोच अभिजित. अक्षय गोलंदाज अक्षय आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि पहिलाच बॉल फटका फसलाय बॉल हवेमध्ये. दीपक ही कॅच सोडलीये की मॅच सोडलीये? अगदी अलगद कॅच होता परंतु कमळ कॅच घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये ही कॅच सोडली की मॅच. येणारा काल आपल्या सर्वांसमोर चित्र स्पष्ट करेल परंतु तुषार शर्मा यांना जीवनदान मिळालंय. हॅप्पी सिंगचा एक झेल सोडला त्याने 5 चेंडू 5 षटकार मारले. तुषार शर्माचा झेल सुटलाय तो किती बॉल किती षटकार मारेल? पहिला आलाय का? बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा प्रथमेश सिंग चेंडूच्या खाली परंतु बॉल जातोय इथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती संधी दुसऱ्या बॉलवरती संधी. अक्षयने मित्रांनो मनात ठावठ्या विचारच केला होता तुषार शर्माची विकेट घेण्याचा आणि त्या विकेटचं पतन मात्र मैदानावरती केलं जात आहे. चांगला झेल आपण पाहिलं तर मैदानावरती जरूर पूर्ण केला जात आहे आणि जेव्हा SK11 करिश्मा संघ काय चांगलं करेल तेव्हा जावलाबाई त्या खेळाडूपर्यंत जाणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा हिरो 47 धावा नाबाजाच्या बॅटमधून आल्या होत्या असा अविनाश. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये उजव्या हाताचा तडाखेबंद खेळाडू आणि एक चांगला झेल पूर्ण केला गेलाय. चला 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 मित्रांनो थोडा वेग वाढवत राहा तुम्ही. पुढचा बॉल अक्षय. हा बॉल देखील सूर्यघाताला जातोय. पंचांकडे जरूर आचारभूत नजरेने पाहिलंय. परफ्यूम डिलिव्हरी मैदानावरती वापरली गेली आपण पाहू शकाल आणि आता मात्र वरुण राजाचं आगमन. अगदी सकाळपासून मित्रांनो कुठेतरी मिस करत होतो या पावसाला परंतु अखेर मला वाटतं थोडा वेळ का होईना परंतु पावसाची हजेरी इथे मात्र बघायला मिळतीये. तर दीपक आज मी म्हणेल फेविकॉल लावायला विसरलाय की काय हातांना. दुसरा झेल त्याच्या माध्यमातून सुटला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. तर 2 फॉर दी ओव्हरचा इशारा गोलंदाजावरती आतापर्यंत एकदा तशा प्रकारचा चेंडू आला तर नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं जाईल. अक्षय 4 चेंडू एकही धाव आतापर्यंत खर्च झालेली नाहीये. चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून. हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पहिली तर वेगाने पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? फेकी चुकीच्या एंडला दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. रनआउटची संधी आणि इथे जावला भाईचा जबरदस्त थ्रो आणि फलंदाज मात्र होतोय बाद. तर विराज यावेळेस मात्र भोपळा न फोडता एकही चेंडू न फेस करता तंबूच्या दिशेने माघारी परतताना आपण जरूर पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त एक धावफलकावरती नोंदवली गेली आहे आणि त्यात मित्रांनो 2 बलाढ्य विकेट. अगदी पहिल्या मॅचचं चित्र पुन्हा एकदा प्रवीण सर बघायला मिळतंय परंतु पहिली मॅच होती 4 षटकांची जिथे कमबॅक करण्याची संधी होती आणि या मॅचचा विचार केला तर फक्त 2 षटकांची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिले 5 चेंडू तर फक्त तुम्हाला 1 धाव देऊन जात आहेत. शेवटचा बॉल इथे मोठ्या फटक्यापासून वाचला तर चांगलं क्रिकेट बघायला मिळेल आणि इथे विकेट. ज्या खेळाडूने धावा जमवल्या त्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी
जिथे गोलंदाजांना 30-33 धावा पडल्या तिथे मात्र एका धावाचं षटक. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज अक्षयसाठी झाल्या पाहिजेत. अप्रतिम कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून. चला 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 नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचे आपण विनंती असेल. संघाचं नाव करिश्मा आणि नावाप्रमाणे करिश्मा गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये गोलंदाज अक्षय यांच्या माध्यमातून बघायला मिळतीये. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती टीमकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक मात्र घेऊन येताना गोलंदाज कमलेश. डावखुऱ्यात असा एक तेज तर्रार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल समजत नाहीये फलंदाजांना. इथून दीपकला अखेर चेंडू सापडलाय. एक धाव लेग बाय स्वरूपातले एकूण धावांचा विचार केला 3 गडी बाद 2 अशी काहीशी दयनीय अवस्था. या मॅचची शेवटचे 5 चेंडू कमीत कमी 3 मोठे फटके लगवणं खऱ्या अर्थानं गरजेचं असेल. पाच चेंडूंमध्ये कमीत कमी 3 मोठे फटके एका सन्मानजनक स्थितीपर्यंत न्यायचं असेल तर पहिला षडंपूल केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल पूर्ण केला जाईल का? परंतु नाहीये. हा झेल होणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. 2 धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या शोधामध्ये इथे फलंदाज बॉबीला माघारी परतावं लागेल. दुसरा खेळाडू या संघाचा एकही चेंडूचा सामना करता माघारी तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जेव्हा जेव्हा झेल सुटले गेलेत तेव्हा तेव्हा खेळाडू रनआउटच्या माध्यमातून कुठेतरी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. यश नवीन फलंदाज यश आलेत. आणखीन एक नवोदित खेळाडू रमजान अद्याप देखील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहेत परंतु पूर्णपणे कंबर कसली करिश्मा 11 संघाने. आणि इथे देखील आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली लागली आहे. नांगी टाकल्याप्रमाणे गोलंदाजी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय. आघाडीच्या फलंदाजांना मिळालेलं अपयश आणि त्याचा पूर्णपणे दडपणाखाली आणि दबावाखाली खेळत असताना ही मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. या षटकात चेंडू झाले आतापर्यंत जवळपास. इथे देखील पुन्हा एकदा ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. आकिब उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नकार आलाय दोन्ही बाजूने आणि तेच कारण फक्त सिंगल वरती समाधान. टीमची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर 3 धावा धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे पंच इशारा करतील जरूर अवांतरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर 4 धावा धावफलकावरती. तर चला विनंती असेल 3 चेंडू 4 धावा. चार चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत. यस तर यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः क्षेत्ररक्षक अभिजित चेंडूच्या खाली जात आहेत.
जोपर्यंत बॉलला उचलतील तोपर्यंत आपण पाहिले तर फक्त आणि फक्त सिंगल आहे. एकच धाव आपण पाहिली तर 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 7 धावा. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका. शेवट गोड केला जाईल का या संघाच्या माध्यमातून पाहणं गरजेचं. आणि यस अखेरीस आपण पाहिलं तर शेवटच्या बॉल वरती इथे मात्र लगवला जातोय चौकार. पहिल्या सत्र समाप्त झाला 11 धावा धावफलकावरती आणि चेंडू इतपत धावांची गरज येणाऱ्या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये. त्वरित मॅच सुरू करा आपण. तुम्ही जरा स्थिर राहा हो खाली. तर यावेळेस सलग आपण पाहिलं तर 2 अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. गोलंदाज तुषार शर्मा मंनी स्वतःच्या हातामध्ये धुरा सांभाळली. या मॅचची
फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आले आणि पहिले दोनही चेंडू मैदानावरती कुठेतरी अवंतर टाकताना आपण जरूर पाहतोय. पहिलाच बॉल कमलेश साडी यावेळेस मात्र उडवला. इट्स हाय, इट्स ह्यूज, इट्स मॅक्सिमम 6 रन्स. तर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पहिली तर पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली तर वेगाने पूर्ण केली जाते. तर याच दरम्यान मात्र SK11 करिश्मा संघ या मॅच वरती करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळी आणि एखादी मॅच आपल्या नावावरती करताना जरूर या संघाला आपण पाहू शकाल. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल रॉयल 11 संघ आपलं मनपूर्वक आणि खूप खूप आभार. चला लगेच मैदानात उतरायचं. आदित्य प्रिया आपण टॉस जिंकलात, आपला निर्णय कळवा. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आपला निर्णय कळवा. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर आपण मैदानात उतरा. आदित्य प्रिया संघ आपल्याला विनंती असेल, आपण टॉस जिंकला. सौरभ मोठे, प्रतीक ठाकूर त्वरित मैदानात उतरायचंय, अन्यथा पुढच्या फेरीतील सामने एकेका षटकाचे खेळले जाईल असे आयोजक सांगतायत.